नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. हे सर्व प्रश्न आपण जे काही कव्हर करणार आहोत बघा, तर ते फास्ट पद्धतीने म्हणजेच प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार. यामध्ये सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात कानपूर येथील उठावाचे नेतृत्व हे कोणी केले होते? तर नाव लक्षात ठेवायचं आहे. पर्याय अ, नानासाहेब यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कानपूर येथील उठावाचे नेतृत्व हे केलं होतं. दुसरा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये कोणते गांधीवादी तत्व आहे? तर लक्षात असू द्या. पर्याय अ, ग्रामपंचायतीची स्थापना हे भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये गांधीवादी तत्व आहे. पुढचा प्रश्न आहे, 34वा व्यास सन्मान पुरस्कार 2024 हा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर पर्याय क, सूर्यबाला यांना 34वा व्यास सन्मान 2024 हा प्रदान करण्यात आला होता. कौन देश को वासी वेणु की डायरीसाठी. लक्षात असू द्या, कौन देश की वासी वेणु की डायरी यासाठी 2024चा 34वा व्यास सन्मान हा सूर्यबाला यांना प्रदान करण्यात आला होता. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळक यांना ओळखले जाते. सध्या चर्चेत असणारा पन्हाळा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चर्चेत असणारा पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2025 बोंगोसागर युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता? तर बोंगोसागर हा युद्ध सराव भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या दोन्ही वृत्तपत्रांचे वृत्तपत्रांचे संस्थापक कोण आहेत? तर न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या दोन्ही वृत्तपत्रांचे संस्थापक आहेत. पर्याय अ, ॲनी बेझंट. नाव लक्षात ठेवायचं आहे, ॲनी बेझंट. खालीलपैकी कोणत्या नद्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत? तर खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्या असलेला जर आपल्याला पर्याय पाहायचा असेल तर तो असणार आहे पर्याय क, तुंगभद्रा, घटप्रभा, भीमा आणि कोयना ह्या बघा कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, लाला लजपतराय खालीलपैकी कोणत्या विचारसरणीचे होते? तर लाला लजपतराय हे जहालवादी विचारसरणीचे होते. कोणत्या विचारसरणीचे? तर जहालवादी विचारसरणीचे. लालबाल पाल नाव लक्षात ठेवायचे, लालबाल पाल. 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर मोहनलाल यांना प्रदान करण्यात आलेला 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार. राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? तर राष्ट्रीय नागरिक नोंदणीची सुरुवात ही 1951 साली झाली होती किंवा 1951 साली. लखनौ करार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनात झाला होता? तर लखनौ करार हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 31व्या अधिवेशनात झाला होता. कोणत्या? तर 31व्या अधिवेशनामध्ये, ज्याचे अध्यक्षपद अंबिकाचरण मुजुमदार यांनी भूषवले होते. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी कोणती संघटना ही स्थापन केलेली आहे? तर पर्याय ड, गदर पार्टी ही जी काही संघटना आहे बघा, तर ती पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी स्थापन केली होती. पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षणाला प्रावधान आहे? तर 50%. किती? 50% एवढं पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी प्रावधान आहे. पुढचा प्रश्न, उत्तल आरशात तयार होणाऱ्या प्रतिमेची वैशिष्ट्ये ही कोणती असतात? तर उत्तल आरशात तयार होणाऱ्या प्रतिमेची वैशिष्ट्ये ही पर्याय ब, प्रतिमा काल्पनिक, सरळ आणि लहान. प्रतिमा काल्पनिक, सरळ आणि लहान अशी महत्त्वाची वैशिष्ट्ये असतात उत्तर आरशामध्ये तयार होणाऱ्या प्रतिमेची वैशिष्ट्ये. राजस्थानमधील सांभर सरोवर हे कोणत्या घटकासाठी प्रसिद्ध आहे? तर राजस्थानमधील सांभर सरोवर हे पर्याय क, खाऱ्या पाण्यातील मीठ उत्पादनासाठी ते प्रसिद्ध आहे. रतन टाटा यांचं निधन झालं ते केव्हा झालं होतं? तर ते झालं होतं 9 ऑक्टोबर 2024. 9 ऑक्टोबर 2024ला रतन टाटा यांचं निधन हे झालं होतं.
भारतीय संविधानात राज्य या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? तर भारतीय संविधानात राज्य या शब्दाची व्याख्या ही कलम 12 भाग 3 कलम 12 भाग 3 या कलमात करण्यात आलेले आहे भारतीय संविधानात राज्य या शब्दाची व्याख्या. भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? तर भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल आहेत फ्रान्सिस्को डी अल्मेडा. पर्याय क फ्रान्सिस्को डी अल्मेडा. भारतीय संविधानात शिक्षणाचा हक्क हा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आला? तर भारतीय संविधानामध्ये शिक्षणाचा हक्क हा 86वी घटनादुरुस्तीद्वारे बघा जोडण्यात आली आहे. भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर भारत सेवक समाजाची स्थापना ही गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? तर होम रूल लीगची स्थापना ही पर्याय अ ॲनी बेझंट यांनी केलेली आहे. ॲनी बेझंट. गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर गोदावरीचा उगम हा पर्याय क त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी झालेला. कोठे? त्र्यंबकेश्वर नाशिक. सातारा जिल्ह्यातील धोम धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर सातारा जिल्ह्यातील धोम धरण हे कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले. कोणत्या? कृष्णा नदीवर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, DRDOने 2024 मध्ये कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही घेतली होती? तर पर्याय ड VLSRSAM. ज्याचं फुल फॉर्म आहे व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल, असं त्याचं फुल फॉर्म आहे बघा. ज्याची यशस्वी चाचणी DRDOने घेतली होती 2024 मध्ये. MCPS IADWS आणि प्रलय क्षेपणास्त्र याची चाचणी ही 2025 मध्ये घेतली होती. विटॅमिन डी ची पातळी तपासण्यासाठी कोणती चाचणी ही केली जाते? तर विटॅमिन डी ची पातळी तपासण्यासाठी पर्याय ड 25 हायड्रॉक्सी विटॅमिन डी चाचणी ही केली जाते. खालीलपैकी कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे? तर कलम 124 हे सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे. जालियनवाला बाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर जालियनवाला बाग हत्याकांड हे जे काही ठिकाण आहे बघा, तर ते पर्याय ड पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी आहे. कोठे? पंजाबमधील अमृतसर. जगातील सर्वात मोठे वाळवंट खालीलपैकी कोणते आहे? तर जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे पर्याय अ सहारा वाळवंट. भारतीय राष्ट्रीय सभेचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर पर्याय क ॲलन ह्यूम यांना भारतीय राष्ट्रीय सभेचे जनक म्हणून ओळखले जाते. कलम 39 हे खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येते? तर कलम 39 हे पर्याय ब राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे या सूचीमध्ये येते. संघ कार्यकारिणीमध्ये खालीलपैकी कोणते काम हे येत नाही? तर संघ कार्यकारिणीमध्ये खालीलपैकी बघा पर्याय ड कायद्याशी संबंधित नसलेली वैयक्तिक कामे ही संघ कार्यकारिणीमध्ये येत नाहीत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात विधान परिषद ही अस्तित्वात नाही? तर तमिळनाडू या राज्यामध्ये विधान परिषद ही अस्तित्वात नाही. सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु आणि सर्वात लहान जर आपण पाहिला तर बुध आहे. बुध. खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वाधिक पर्जन्य पडते? तर पश्चिम सह्याद्री पर्वतरांग या ठिकाणी बघा सर्वाधिक पर्जन्य हे पडते. 1857च्या भारतातील उठावानंतर भारताचा व्हॉइसरॉय हा कोण बनला होता? तर लॉर्ड कॅनिंग हा 1857च्या भारतातील उठावानंतर भारताचा व्हॉइसरॉय हा बनला होता. मदर मेरी कम्स टू मी या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका ह्या कोण आहेत? तर त्या आहेत बघा पर्याय क अरुंधती रॉय. SNDP ही संपूर्ण केरळची कल्पना करणारी पहिली संस्था जिची स्थापना कोणी केली होती? तर पर्याय ड डॉक्टर पद्मनाभन पालपू यांनी केली होती. SNDP जी संपूर्ण केरळची कल्पना करणारी पहिली संस्था होती. शरीराच्या बाह्य पृष्ठभागाचे संरक्षण करणाऱ्या ऊती ह्या कोणत्या असतात? तर उपकला ऊती ह्या शरीराच्या बाह्य पृष्ठभागाचे संरक्षण करणाऱ्या ऊती असतात. दख्खन पठारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर दख्खन पठारावर काळी मृदा आढळते.
अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समानतेसाठी कार्य करणारी संस्था कोणती आहे? तर अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समानतेसाठी कार्य करणारी संस्था आहे पर्याय अ सत्यशोधक समाज. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी निधी ही कोणती संस्था देते? तर जागतिक बँक ही संस्था नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी निधी ही देत असते. कोणत्या प्रदेशामध्ये सर्वाधिक पर्जन्य पडते? मगाशीच पाहिलं होतं तर पश्चिम सह्याद्री पर्वतरांग. महाराष्ट्राचे साखरेचे भांडे म्हणून सातारा जिल्ह्यातील कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर कराड हे महाराष्ट्राचे साखरेचे भांडे म्हणून सातारा जिल्ह्यातील हे शहर प्रसिद्ध आहे. 1948 साली हिंदू कोड बिलाचा मसुदा हा संविधान सभेत कोणी मांडला होता? तर 1948 साली हिंदू कोड बिलाचा मसुदा हा संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला होता. बलाचे एसआय एकक खालीलपैकी काय आहे? तर बलाचे एसआय एकक हे न्यूटन. पर्याय अ न्यूटन हे बलाचे एसआय एकक आहे. राष्ट्रीय बालिका दिवस 2025 ची थीम खालीलपैकी काय होती? तर पर्याय ड उज्ज्वल भविष्यासाठी मुलींचे सक्षमीकरण अशी राष्ट्रीय बालिका दिवस 2025 ची थीम होती. आता कोणत्या दिवशी साजरा केले जाते तर राष्ट्रीय बालिका दिवस? तर 24 जानेवारीला. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कृषी समृद्धी योजनेसाठी 5 वर्षांचे एकूण बजेट किती कोटी आहे? तर 5 वर्षांसाठी एकूण बजेट जर आपण पाहिलं तर ते आहे 25,000 कोटी. किती? 25,000 कोटी 5 वर्षांसाठीचे. म्हणजे एका वर्षासाठी बजेट आपण पाहिलं तर 5,000. किती? 5,000. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कोठे झाली होती? तर 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती मुंबई या ठिकाणी. कुठे? मुंबई या ठिकाणी. कोणी केली होती? एलन ह्यूम यांनी केली होती. प्रसिद्ध केसरी वृत्तपत्र हे कोणत्या वर्षी प्रकाशित झाले होते? तर 1881 साली प्रसिद्ध केसरी वृत्तपत्र हे प्रकाशित झाले होते. आता कोणी केले होते याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. मंगलोरच्या तहावेळी म्हैसूरचा शासक हा खालीलपैकी कोण होता? तर मंगलोरच्या तहावेळी म्हैसूरचा शासक हा पर्याय ब टिपू सुलतान होता. टिपू सुलतान. जून 2025 मध्ये नाटो शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर ती हेग नेदरलँड या ठिकाणी नाटो शिखर परिषद 2025 मध्ये ही आयोजित करण्यात आली होती. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत? तर भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे ही पर्याय अ आयरिश राज्यघटना यातून घेण्यात आलेले आहेत. सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र हे काय आहे? तर NaCOH3. NaCOH3 असं सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र आहे, ज्याला आपण खाण्याचा सोडा म्हणतो. खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, त्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर Na2CO3. मंगल पांडे हा कोणत्या इन्फंट्री बटालियनचा शिपाई होता? तर मंगल पांडे हा 34व्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री या बटालियनचा शिपाई होता. तुरीच्या डाळीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर तुरीच्या डाळीच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशात 2रा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर येतं कर्नाटक राज्य. महाराष्ट्राच्या काळी जमिनीवर सर्वाधिक पीक हे कोणते घेतले जाते? तर महाराष्ट्राच्या काळ्या जमिनीवर सर्वाधिक पीक हे पर्याय ब कापूस हे पीक घेतले जाते. 1857च्या उठावामध्ये बिहारचे नेतृत्व हे कोणी केले होते? तर कुंवर सिंह यांनी 1857च्या बिहारचे नेतृत्व केले होते. समानतेच्या मूलभूत हक्कांशी संबंधित भारतीय संविधानातील कलम हे कोणते आहे? तर कलम 14 हे समानतेच्या मूलभूत हक्काशी संबंधित भारतीय संविधानातील कलम आहे. 1909 मध्ये अनंत कान्हेरेंनी जॅक्सनचा वध हा कोणत्या नाट्यगृहात केला होता? तर पर्याय क विजयानंद नाट्यगृह नाशिक या ठिकाणी 1909 मध्ये अनंत कान्हेरेंनी जॅक्सनचा वध हा केला होता. महाराष्ट्राच्या 2024-25 या वर्षासाठीचा कृषी विकास दर हा किती आहे? तर पर्याय ड 8.7% एवढा आहे. लाला लजपतराय यांच्याबाबतचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पर्याय ब लाल बाल पाल त्रिकुटातील ते सदस्य नव्हते हा आपला योग्य उत्तर असणार आहे. भारताचे 11वे राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? तर भारताचे 11वे राष्ट्रपती आहेत APJ अब्दुल कलाम. शेवटचा प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत हक्क हे जोडण्यात आले आहेत? तर भारतीय संविधानात
42वी घटना दुरुस्तीद्वारे बघा मूलभूत हक्क हे जोडण्यात आलेले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 70 प्रश्न आपण या ठिकाणी पोलीस भरती 2025साठी कव्हर केले, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.